Hello, I'm Tanu and you're watching Ingwa News. Around 500 members of Dhangar community gathered at Tilamor KPM demanding scheduled tribe reservation and warning of intensified protest if their long pending demands remains unmet. Led by former Deputy Chief Minister Babu Kavrekar, the community accused the government of failing to honor its assurance on ST status. अरे या धनगराच्या पोरावं धनगरावं अनेका हे धनगोर रानात बहणारा हे धनगोर रानाचा राजा हे धनगोर गाई म्हशी शेळ्या राखणारा धनगोर ह्यो राजा ह्यो धनगोर गाई म्हशीचा दूध आणि लोणी घराघराने पावणारा हे धनगर राजा. मग ह्या धनगरावर अन्याय का होतो? ह्या सरकाराने आम्हाला फसवलं, ह्या सरकाराने आमच्यावर अन्याय केला. मी आज मला दुःख बघतो. तसेच हे धनगर आमचे पंढरपुराचे भक्त, ह्या भक्तावर ह्यो अन्याय का होतो? मला दुःख बघती. मी आता 70 वर्षाचा म्हातारा तुमच्यामध्ये आहे, समाजाचा कार्य करीत आलो. पोलिसांचे दांडे घालायचा आझाद मैदान बसलो. आझाद मसेन आम्ही गंगाराम अभिजित मिसाळ यांच्यानी आझाद मैदान 2016 मध्ये आवाज केला आणि दाखवला आमचा आवाज मध्ये क्या त्या. अरे आम्ही तुमचा वाईट केला का? तुम्हाला सरकार पडून दिला, सगळा केला. आज माझा चुलत भाऊ या अध्यक्ष हा आधी तो आमदार होता, त्याच्या आधी तो गोवा काँग्रेस पार्टीचा ऑपोजिशन लीडर होता. आज ऑपोजिशन लीडर असून 10 आमदारांना घेऊन तुमच्या सरकारला पाठिंबा दिला. पाहुणे मागली 23 वर्ष, मी म्हणत नाही 23, पण त्या बाकीच्या भावाला गावल्यानंतर बोलले 23 वर्ष आम्ही लढा देते. खरं म्हणजे गोय स्वतंत्र झाल्यानंतर बाकीच्या कोणी वक्त्यांच्या बोलत असतील, गोय स्वतंत्र झाल्यानंतर पहिलं जर एसटी आरक्षण मिळावं, जर या गोय सरकारने जर निवेदन भारत सरकारला गेलं असेल त्या धनगर समाजाला आणि या बेस्टीत कुणीतरी एखाद्या पॉलिटिक्स लीडरने कुणाच्या तरी बऱ्यापणे केलं. इथं इथली सर्वे केली, इथं या गोयात सर्वे केली गेली प्रत्येक समाजाची. आणि बाबांनो, भले आज आमची थोडी राहणीमान जरी बदलली असन झाले, याद करा ज्या घरात आम्ही राहतो, ज्या घरात आम्ही रांधून खायतो, त्याच घरात गुरं बोललेनी, त्याच घरात एका शेळ्या आमच्या, त्याच घरात परली आमची आणि त्यातूनच आमचा देव असा राहणारा दुसरा समाज कुणी गोयात तुम्ही बघला होता घ्या. दुसरा समाज असा ज्या जीवन आम्ही जगलो ते जीवन पद्धतीत दुसरा समाजाने तुम्ही गोयात त्याचा बघला होता क्या? तरी पण सरकारने आमच्यावर अन्याय केला. आम्हाला आमचा 14 जणांचा लढा, बाकी सगळ्यांच्या झालं, 3 जणांचं गावलं. आम्हाला खुश, त्यात आम्हाला दुःख नाही त्यानं गावलं म्हणून. पण आमच्यावर का अन्याय? ज्याला सगळ्यात पहिली ज्याचा हक्क गावाचा होता त्याच्यावर का अन्याय? आणि या अन्यायाबद्दल आम्हाला कुणाला काय पडून गेलं नाही. आम्हाला जणू की काहीच कळलं नाही असं वाटतं. मी सांगतो तुम्हाला, खरं सांगतो भावानं, आज आमची पोरगीची आमच्या आई बाणी मेहनत करून आम्हाला शिकवली. ती पोरगी शिकून बी थोडी बरी ग्रॅज्युएट होतं, पोस्ट ग्रॅज्युएट होतं, वेगळ्या वेगळ्या डिग्र्या प्राप्त करतात. पण होतं तुम्ही ढवा घ्या, जेव्हा एक पोरग जेव्हा इंटरव्ह्यूला जातात तेव्हा आम्हाला 1 आणि 2 माणसांचं फाईट मारायची पडत नाही. या पोरग्याला जवळजवळ 19 जाती संघ फाईट मारायची पडती. आणि त्या 19 जात्यात जर सगळी जर खायला स्तरावली ज्या जर म्हणजे कोणा असेल तर एकदम गोरा आणि हाल होतो आमच्या पोरग्याचं. तेव्हा जणू की एखाद्या माणसाला पवायकडे नाही, त्याला नच्या कोंडी टाकला तर त्याची व्यवस्था ती होती, ती आज आमच्या पोरग्याची व्यवस्था होती. ज्याला पवायकडे नाही तो जेव्हा जीव वाचवण्यासाठी जेव्हा हात हलितो पडितो, ती स्थिती आज आमच्या पोरग्यांची इंटरव्ह्यू देताना होती. गोव्याच्या सरकारला धनगर समाजाचा एसटीचा दर्जा देण्यासाठी इतका उशीर का होतोय? इतका उशीर का होतोय? मला ठाऊक आहे, भल्यासाठी धडपडणाऱ्यांना अखेर सुळावर जावं लागतं. मला हेही ठाऊक आहे, सूर्यापर्यंत झेप घेऊ पाहणाऱ्या हनुमानाचं तोंड भासतं.
मला हेही ठाऊक आहे मिथिलिकेवर प्रीत जडवून तिच्या येण्याकडे वाट बघत बसलेला वृक्ष तिच्या न येण्यामुळे जळून खाक होतोय. मला हेही ठाऊक आहे मला हे ठाऊक आहे सूर्यापर्यंत झेप घेऊन पाहणाऱ्या हनुमानाचं तोंड भासत. त्याचबरोबर समाजाच्या न्यायापायी माझा बळी जाणार असेल तर बेहतर. पण तुम्ही एक नीट लक्षात ठेवा, माझ्या चितेमधून असंख्य असे माझे धनगर बांधव जन्माला येतील, नक्कीच जन्माला येतील. आणि मग काय होईल? मग काय होईल? एसटी संदर्भासाठी जागृती होईल आणि एसटी आम्हाला ताबडतोब मिळण्याचा छंदही वाढेल आणि माझा समाज माझ्याबरोबर, माझ्या सराबरोबर आणि आमच्या समाजाच्या नेत्याबरोबर राहून अखंडितपणे आमचा एसटीचा दर्जा आम्ही मिळवण्यास आम्हाला मदत करतील. आणि ज्या समाजाक खऱ्या अर्थान हो दर्जो मेळूक जाय आसलो त्या समाजाक मेळना. बाबासाहेब आंबेडकरान घालून दिल्लो अधिकार, कॉन्स्टिट्यूशनान घातला अधिकार आमचो, आणि तो स्वताचो अधिकार मेळोवपाक आयज आमकां 23 वर्सां प्रतीक्षा करची पडटा, गांव चलो करचे पडटा, जाहीर सभे घेवचे पडटा. असल्याच्यान दुर्दैव ना आमचे दुर्दैव. कारण हो समाज एकमेव समाज असो जो आयज जे गोंयान राज करता सरकार, त्या सरकारा बरोबर पयलींच्यान आसा. फक्त पावरान आसा म्हूण ना, तर त्याच्या पयलीं आसले, जेन्ना पावरान नसले तेन्ना ह्या सरकारा म्हणजे पार्टी बरोबर आमचे लोक आसले. आमी हो समाज प्रामाणीकपणान जावं, तो सांगे जावं, सावड्डे जावं, ते बाकीचे बिचोली जावं, सगळे एक थोडे प्रमाणात सोडले जायत जाल्यार सगळो समाज हो तुमच्याच बरोबर आसा. आणि इतली वर्सां लागता आमकां हो आमचो स्वताचो अधिकार मेळोवपाक. आणि आमी ओके आसा, आमी काय उलयना, आमी विचारिना, आमी क्वेश्चन करिना. आमकां भंय दिसता. हांवें विचारला म्हाका कोण तरी आनी कितें करीत काय. भावांनी भिवपाचें ना. हो आमचो अधिकार आसा आनी तो मेळोवपाक जर आमकां रस्त्यार देंवचें पडटा जाल्यार ती तयारी आमी दवरता. गोंयांत आजुनूय धनगर आसात आणि तुमचे अहवाल जे आसात ते गवळी धनगर म्हणून आसात. तुम्ही मागता गवळी धनगर म्हणून आणि अजूनही तुम्ही समाज कल्याण खात्या भितर अजून धनगर पण आसात. त्या काहीतरी नोटिफिकेशन काढा, त्याचे पब्लिश करा आणि आमकां धाडा. भावना त्या सुद्धा आम्ही टायम घेतलो ना. येयली गोंयांत मुख्यमंत्र्याक सांगून ते सुद्धा काम करून घेतले आणि ते सुद्धा धाडले. भावना सगळी कंप्लीट केल्ली आसा. आयज आमचे धनगर बांधव हे आयज कित्याक ही परिस्थिती आमकां येयल्या. आज आमच्या गांवांनी कोपरा बैठका घेऊन सुद्धा जागृताय आमच्या भुरग्यांनी कित्याक केल्या. तर इतली सगळी करून सुद्धा शेवटी आमकां मान्यताय मेळपा सोडून, दर्जो मेळपा सोडून आमकां ट्रायबल मिनिस्ट्रींतल्यान लेटर येता, तुमचो प्रपोजल रिजेक्ट केलो. जे सगळे सोपस्कार गेली 23 वर्सां लागून आमी पूर्ण करतात आणि आमकां आयज खंय तरी हे दिवपाक सोडून की तुमचो दर्जो तुमकां दिवपाक सोडून जर आमकां म्हणटा की तुमचो रिजेक्ट जाला. मागीर आमकां कळ्ळें की चुकीन तेमी घातला. भावान येदी व्हडली चूक कशी जावंक शकता. येदी व्हडली चूक ट्रायबल मिनिस्टर कडेन जाली, पूण आमच्या मुख्यमंत्र्यान तरी पूण एक बरें पावल मारलें. ताबडतोब आमी परत सीएमा घेवन गेले, ट्रायबल मिनिस्ट्रीक परत मेळ्ळे. ट्रायबल मिनिस्ट्रीक दाखोवनूय दिलें की तुमी हे धाडला ते चुकीचें धाडला. आरजीआयन आज पर्यंत 8 क्वेरीज काडल्यो, ह्यो 9 क्वेरीज काडल्या. ते रिजेक्ट केलें ना. तुम्ही आमकां धाडटा आसतना कांय रिजेक्ट म्हणला, हें चुकलां, हें करेक्शन करा अशें आमच्या मुख्यमंत्र्यान सांगलें. तुमकां अजून एक म्हणटा की प्रत्येक उलोवपांनी हांवें सगळ्यांक सांगलें, पयलीं सांगत आसा की संयम दवरात. उलयता आसतना हे क्रॉस करनाका. राग येता म्हाकाय खबर आसा, म्हाकाय उलयता उलयता खूब राग येता की गेली 23 वर्सां आमी कितें केलें तें म्हाकाय खबर आसा. पूण आमी अजूनय खंय 23 वर्सां गेली आमी कळ सोंसल्या. गेली 23 वर्सां आमी कळ सोंसतात, आनीकय थोडीशी कळ सोंसुया आणि कळ सोंसुया. आनी आमी मुख्यमंत्र्यान जें आश्वासन दिल्लें आसा किंवा हें करतात तेन्ना आमी तेजेर मागणी केल्ली आसा की ट्रायबला भितर हें करचें आनी मागीर ताबडतोब आमकां आरजीआय म्हळ्यार देशाचे गृहमंत्री जे आसात तेंचे कडेन वचोन आमकां जे आमचें डेलिगेशन आमची मिटींग जावनी, सविस्तर चर्चा जावनी आणि आमचेर अन्याय जाल्लो आसा तो दूर करा अशें आमी सांगिल्लें आसा. फाल्यां आमी त्या मिटिंगेक